पण मी पाहिलं आता की तुम्ही सीन करताना म्हणजे ऑफस्क्रीन जास्त मजा मस्ती करताय. म्हणजे चेअर उचल म्हटल्यावर जेव्हा ताई बाहेर जाते लगेच तिथून जोक्स येतात. मगाशी उठण्याच्या सीनहून वेगळेच जोक्स झाले. काय गंमत असते खरं तर अशी सिक्वेन्स सगळ्यांचे एकत्र? अविदादा असला ना की हे सगळं होतं, बाकी एरवी सगळं नॉर्मल चाललेलं असतं. अवी ना मला चोंडवं उभं करता येत नाही अवी असला ना की तो स्पॉन्टेनियसली काहीतरी वाक्य बोलून जातो की ज्याच्यावरती आमच्या सगळ्यांच्या तिथल्या तिथे रिॲक्शन्स येतात. म्हणजे आम्हाला शांत असतो. नाही. असं काही नाही, म्हणजे माझं म्हणणं असं काय की ठीक आहे आपण शूटिंग करतोच आहोत ना, जरा मजा मस्ती करत आपण करूया शूटिंग. पण ही एवढी एनर्जी घेऊन कुठून येता खरं तर? यांच्याकडनंच. तुला काय हे काय कमी एनर्जेटिक वाटली की काय तुला? यांची एनर्जी हे अशी लपून ठेवलेली असते, कळलं का? माझी फक्त अशी बाहेर फेकली जाते, तुझी ओसंडून वाहत असते. तेच पण जीवाला विचारायचंय, जीवा 2 बायकांमध्ये फसल्यासारखं झालंय आता सगळंच. नाही, खरं तर जीवा फसला नाहीये 2 बायकांमध्ये. तो क्लिअर आहे की जे काही आहे वगैरे किंवा बाळ हवंय वगैरे ते नंदिनीवरती फोकस्ड आहे. 3री मुलगी फसलेली आहे, ती जीवावरती झाली. तिचा जीव जडलाय अचानक, तिला तिच्याही न कळत. तर त्यामुळे ती गडबड आहे. पण खरं तर म्हणजे हीच गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे जास्त, की नक्की म्हणजे ती करताना आपण तारेवरची कसरत होते. खूप थिन लाईन असते की ऑडियन्सला असं वाटू नये की अरे जीवाला पण आवडते की काय, किंवा ह्याला कसं काय असं वाटतं. मध्ये 1-2 सीन्स जरा तुमचे म्हणजे लक्षात नाही आले किंवा ते प्रॉपर या फ्लो मध्ये नाही गेले ना, तर ऑडियन्सला पण असं होतं की अरे हा असा कसा काय वागला, हा असं कसं काय तिच्या बाजूने बोलतोय वगैरे, हा असं कसं नंदिनीला ओरडतोय वगैरे तिच्यासाठी वगैरे. पण नंतर त्याचं क्लॅरिफिकेशन येत जातं हळूहळू, आणि मग कुठेतरी ते आपण सगळ्या गोष्टी फिक्स होतात. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, ऑडियन्सचा गैरसमज होतो या सगळ्यातून. तो ऍज अन आर्टिस्ट आम्ही काही करू शकत नाही, कारण बऱ्याच वेळा तो फ्लो ठरलेला नसतो. बऱ्याच गोष्टी चेंज होत असतात सतत, की असं नाही आपण असं करूया, तसं नाही तसं करूया. सो आत्ता मला असं कुठे वाटतंय की एका याच्यावरती सगळे एका पेजवरती आले आहेत, आणि मग आत्ता इथून छान गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे. अगदीच. पण ताईला विचारायचं, ताई 3 बायका एकाच घरात प्रेग्नेंट असल्यावर आई म्हणून किती कसरत तुझी होते या सगळ्या? हो, सगळ्यांची काळजी तर घ्यावीच लागते, त्यामुळे काळजी घेतेय. पोट मध्ये मध्ये येत आहेत, मिठी मारता येत नाहीये मला सुनांना. पण मी मगाशी एक किस्सा बघितला की डान्स प्रॅक्टिस एक वेगळ्या पद्धतीची सुरू होती. काय करत होते तुम्ही? ते माझं आणि मामाचं असं बोलणं चाललं होतं की म्युझिक मिळालं, एकदा म्युझिक ऐकू आलं की आपण डान्स करायचा असं. आणि मग नंदिनी तिच्या पोटावरती वाजवत होती आणि आम्ही नाचत होतो. तशी डुबडुब डुबडुब अशी वाजणारी आहेत ना, तर त्याचा एक वेगळाच आवाज येत होता. हे सगळं सुचतं कुठून तुम्हाला? मोठा प्रश्न पडतो मला. गंमत एकतर गंमत अशी आहे ना की ह्या सेटवरती ना आर्टिस्ट पैकी सगळ्यांचीच वय सेम आहे जवळजवळ. म्हणजे अरे तुमच्या इतकीच सगळ्यांची वय आहे, आमच्या इतकी तुमची वय नाही म्हणत आहोत. हा, बुद्ध्यांक जो आहे ना तो ह्यांचाच आहे, त्यामुळे ती जरा गंमत होते. आणि तू एनर्जी म्हणतेस, ती एनर्जी आहे ती, त्याच्यामुळे आहे ती. खरं तर मजा येते या सेटवर यायला, तुमच्या सगळ्यांची गप्पा मारायला. पण इतकं सगळं चांगलं मला नाही वाटत इथे बसलेल्या दोघी सगळं होऊ देणार आहे. काय करण्याचे प्लॅन्स आहेत जरा सांगाल का? सगळं जर का गोड गोड झालं तर कसं चालेल सांग ना. थोडा तिखट झणका पाहिजे की नाही, त्यामुळे तो आम्ही करतो, लावण्याचा प्रयत्न करतो. आता बघू, इथे जरा आर्या आली आहे इथे, तिच्यावरती जरा लक्ष ठेवणं चालू आहे आमचं, की ती नक्की काय करते इथे, कशासाठी आली आहे. ती जरा थोडी क्युरिओसिटी आहे. तर आता आमचं वेगळं प्लॅनिंग सुरू होईल आता त्याबद्दल, की ती काय येते, काय इंटरेस्ट आहे तिचा हे फाइंड आउट करण्यामध्ये, आणि मग मजा येईल ते एकदा कळलं की. कधी नव्हे ते माझ्या डब्यातली भाजी तिखट झाली आज. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.